ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता सायलीला थँक्स म्हणत असतो. अर्जुन सायलीला सांगतो की एक टाईम असा होता की घरातील सर्वच जण माझ्यावरती खूप चिडले होते. परंतु तुम्ही प्रत्येकाची समजूत घातलीस. सर्वांना खूप छानपणे मनवलत तुम्ही आणि त्यासाठी थँक्स हा शब्द खूपच छोटा आहे. अचानकपणे सायली अर्जुनला म्हणते की आपल्या माणसाचं कोणी आभार मानतं का? तेव्हा अर्जुन एकटक सायलीकडे पाहत राहतो. त्यावरती सायली म्हणते म्हणजे एकाच घरात राहतो ना आपण, मग एकाच घरात राहून आभार कशासाठी मानायचे? तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आज तुम्ही मला कोणतंही गिफ्ट मागा, तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. त्यावरती सायली जाम खुश होते. तर तिथे आता सायली म्हणते की नाही, मला काहीच नको आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हा ऑप्शनच नाही आहे, तुम्हाला आता काय हवं आहे ते मागावंच लागेल. त्यावरती सायली म्हणते ठीक आहे, माझं हे गिफ्ट तुमच्यावरती उदार राहिलं, म्हणजे ज्यावेळी मी स्वतःहून मागेन तेव्हा तुम्हाला द्यावं लागेल हां सर. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे. त्यानंतर सायली अर्जुनला गुड नाईट म्हणते आणि दोघेही झोपण्यासाठी जातात. झोपल्यानंतर अर्जुन आता विचारात पडतो आणि स्वतःशीच म्हणतो, मिसेस सायली एवढं काय मागणार आहेत माझ्याकडून? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता कल्पनाने जय्यत तयारी केलेली असते आणि पूर्णाची कल्पनाला म्हणतात की अचानकपणे तुम्हाला इथे का बोलवलंस? तर कल्पनाला आता विमल सांगते की तुम्ही सांगितली तशी सर्व तयारी झाली आहे. तेव्हा आता प्रताप लगेचच अर्जुन आणि सायलीला हाका मारतो आणि खालती बोलावून घेतो. तेव्हा अर्जुन आणि सायली वरून पाहतात तर त्यांना काहीच समजत नसतं. अर्जुन आणि सायली खूप घाबरतात आणि अचानक हे काय करत आहेत घरातले हे त्यांना समजतच नसतं. तर अर्जुन आणि सायली खालती येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय आहे डॅड? तेव्हा प्रताप म्हणतो की अरे तू बस ना आधी सांगतो. तर कल्पना म्हणते की तुमचा आज कौतुक सोहळा आहे. तेव्हा आता दोघांनाही काहीच समजत नसतं. दोघेही वेड्यासारखे एकमेकांकडे पाहतात. तर कल्पना त्या दोघांनाही पाटावरती बसवते आणि दोघांचंही औक्षण करून घेते. त्यानंतर कल्पना आता सायलीची ओटी भरून घेते. तेव्हा प्रताप पुढे येतो आणि अर्जुनला आता खानदानी पानाचा विडा हाती सोपवतो. तेव्हा पूर्णाजीच्या चेहऱ्याचा रंग पार उतरलेला असतो आणि पूर्णाजी प्रतापला म्हणते की प्रताप, हा विडा तुझ्या बाबांनी तुला दिला होता ना? तेव्हा प्रताप म्हणतो हो पूर्णाई, बाबांच्या नंतर बाबांनी या घराची धुरा चालवण्यासाठी आम्हाला हा विडा सोपवला होता. तर प्रताप अर्जुनला सांगतो की काय आहे ना, की हा विडा माझ्या बाबांनी मला आणि कल्पनाला दिला होता आणि या घराची अख्खी जबाबदारी आमच्यावरती सोपवली होती आणि हा विडा आपल्या खानदानामध्ये कर्त्या जोडप्याकडे दिला जातो आणि म्हणूनच आज हा विडा मी तुला आणि सायलीला सोपवतोय. तेव्हा धक्क्यानेच अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहायला लागतात. तर पूर्णाची आता प्रतापला म्हणतात की प्रताप, तुला असं वाटत नाही आहे का हा विडा अर्जुनकडे सोपवून तू खूप जास्त घाई करतोयस? तेव्हा प्रताप म्हणतो अजिबात नाही पूर्णाई. अगं महिपती केस असो किंवा चैतन्याचं तो प्रॉब्लेम, अर्जुन आणि सायलीने हे सिद्ध करून दाखवलं आहे की ते या खानदानाची जबाबदारी घ्यायला समर्थ आहेत आणि म्हणूनच मोठ्या विश्वासाने हा विडा मी त्यांच्याकडे सोपवला आहे. तर आता पूर्णाजी म्हणतात की माझ्या दृष्टीने या खानदानाची धुरा फक्त आणि फक्त तुम्हीच सांभाळू शकता. मी आता इथे मध्ये नाही पडणार असं म्हणून पूर्णाची चाल निघतात. तेव्हा सायली त्यांना थांबवते आणि सायली अर्जुन दोघे आता कल्पना आणि प्रतापला म्हणायला लागतात की आम्ही तुमच्यापेक्षा खूप जास्त लहान आहोत, मानाने आणि योग्यतेने सुद्धा. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली जे म्हणते आहे ते बरोबर आहे डॅड, म्हणजे तुम्ही हा विडा आमच्याकडे सोपवला ते चांगलंच केलं, परंतु मला सायलीचं म्हणणंही योग्य वाटतं. तिथे जाता पूर्णाजी चिडते आणि तेथून निघून जाते. तेव्हा कल्पना त्या दोघांची समजूत घालत म्हणते की अर्जुन आणि सायली, आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि आमच्या तालमीमध्ये तुम्ही हळूहळू तयार व्हालच की, आणि हा विडा सोपवून आम्ही काही ते रिटायर नाही होणार. तर त्याच्याच नंतर आता कल्पना सायलीची समजूत घालत म्हणते की पूर्णाईचा राग मी समजू शकते सायली, आणि तो हळूहळू कमी होईल. त्यांना ना हा मान खरं तर तन्वीला द्यायचा होता आणि त्याचसाठी त्यांची ही नाराजी आहे. त्यावरती प्रताप म्हणतो की हो सायली, आमचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे. तू जेव्हा या घरात आली होती तेव्हा मी विनाकारण तुझ्यावरती आकस ठेवला होता ना. पूर्णाईचं काय, ती प्रतिमाच्या वचनाला बांधील आहे, परंतु माझं काहीच कारण नसताना मी तुझ्यावरती चिडत होतो, रागराग करत होतो तुझा,
परंतु महिपती केसमध्ये तू जे काही केलं ना त्याच्यानंतर माझा तुझ्यावरती विश्वास बसला आणि मला हे पटलं की तूच या घराची सून, एक चांगली सून होऊ शकतेस. त्यावरती आता सायली आणि अर्जुनच्या चेहऱ्याची खळी खुलते. दोघेही खूप खुश होतात. तर सायली आता इशारा करून अर्जुनला प्रताप आणि कल्पनाचे आशीर्वाद घ्यायला सांगते. तर दोघेही आता कल्पना आणि प्रताप यांचे आशीर्वाद घेतात. त्याच्याच नंतर आता विमल पुढे येते आणि कल्पनाला म्हणते की नक्की आठवणीने तुम्ही तुमच्या लेकाची आणि सुनेची दृष्ट काढा. तेव्हा कल्पना म्हणते हो नक्की काढेन. तर लगेचच अश्विन म्हणतो की मम्मा या कौतुक सोहळ्याला ना अस्मिताताई उपस्थित नाही आहेत, तेच आपलं चांगलं नशीब आहे. नाहीतर हा अर्जुन दादा आणि सायली वहिनीचा कौतुक सोहळा पाहून ना अस्मिताताईच्या पोटात इतकं दुखलं असतं ना की आपल्या डॅडची अख्खी फॅक्टरी रिकामी झाली असती, परंतु तिची पोटदुखी काही थांबली नसती. त्यावरती आता सर्वच जण खदखदून हसत असतात. परंतु अर्जुन आणि सायली दोघेही खूप नाराज असतात, कारण त्यांना हे माहिती असतं की आपलं लग्न खरं नाही आहे. तर इकडे आता साक्षीच्या घरी साक्षी स्वतःच्या कामामध्ये बिझी असते. तेव्हा चैतन्य आता सायलीने जे पुरावे कुणालच्या विरोधात असतात ते सर्व काही पुरावे चैतन्याच्या हाती सोपवलेले असतात आणि चैतन्य आता संधी साधून ते पुरावे साक्षीच्या कपाटात ठेवण्यासाठी वाट पाहत असतो. इतक्यातच साक्षी म्हणते की मला ना आता प्रियाची भेट घ्यावी लागेल. तर चैतन्य स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो की आता हे पुरावे सायली वहिनीने मला दिले तर आहेत, परंतु ते वेळच्या वेळी साक्षीच्या कपाटात जायला हवे आहेत, नाहीतर त्या साक्षीला माझ्यावरती संशय येऊ शकतो. तेव्हा इतक्यातच साक्षी चैतन्याला म्हणते की चैतन्य मी ना थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन येते. तेव्हा चैतन्य म्हणतो कुठे जातेस, कशासाठी, किती वेळ लागेल. आता चैतन्याच्या अचानक केलेल्या या प्रश्नावरती साक्षी स्वतःच्या मनात म्हणत असते की आता हा शेपूट माझ्या मागे हळूहळू येणार आणि त्यानंतर हा आला तर माझी आणि प्रियाची भेट होणारच नाहीये. तेव्हा आता साक्षी नाटक करत चैतन्याला म्हणते की अरे चल ना मग माझ्यासोबत, मी ना शॉपिंगला जाते, म्हणजे 2-3 तासाचा तर प्रश्न आहे ना. तेव्हा आता साक्षीने नाटक केलेलं असतं, कारण तिला प्रियाला भेटायचं असतं. तिला माहिती असतं की चैतन्य काही येऊ नाही शकणार. तर चैतन्याला सुद्धा हीच संधी हवी असते, कारण पुरावे साक्षीच्या कपाटात ठेवायचे असतात. चैतन्य म्हणतो नाही नको, काय आहे ना तू दरवेळेस असंच म्हणते, त्यानंतर खूप वेळ लावतेस आणि मला हवा असणारी एकही गोष्ट तू नाहीच घेत. तेव्हा तू जा, मला महत्त्वाचं काम आहे असं खोटं सांगतो. चैतन्य ही प्रेमाचे एक नाटकच करत असतो साक्षीसोबत. तेव्हा आता साक्षी बाहेर जायला निघते, परंतु आधीच साक्षी प्रियाला मेसेज करून सांगते की तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, मला येऊन भेट. तर साक्षी आता बाहेर गेलेली असते आणि चैतन्यासाठी आयतीच संधी मिळालेली असते. तर इकडे आता सुभेदारांच्या घरी सायलीला खूपच अपराधी वाटत असतं आणि सायली स्वतःशीच म्हणत असते की सर्वांचा किती विश्वास आहे आमच्यावरती, आमच्या नात्यावरती, परंतु घरच्यांना जेव्हा कळेल की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसणार आहे. आम्ही सर्वांनाच खूप अंधारात ठेवतो आहेत. आज तर बाबांनी सुद्धा मला सुभेदारांची सून मानला आहे, आम्ही खूप मोठी चूक करत आहोत असं म्हणून सायली स्वतःलाच दोष देत असते. तर इकडे आता चैतन्य ते सर्व काही पुरावे बाहेर काढतो आणि प्रत्येक पुराव्याचा एक एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेत असतो आणि चैतन्य स्वतःशीच म्हणायला लागतो की या साक्षीच्या खोट्या प्रेमात आंधळा झालो होतो मी आणि त्याचसाठी मी अर्जुनच्या मैत्रीवरती शंका घेतली. परंतु तो कुणालला वचन देत म्हणतो की कुणाल, तुझी जी अवस्था जिने केली ना तिला मी सोडणार नाही. असं म्हणून आता सायलीने सांगितल्यानुसार साक्षीच्या कपाटातून जिथून पुरावे बाहेर काढले होते अगदी तिथेच जसेच्या तसे कोणालाही संशय येऊ नये असेच चैतन्याने पुरावे लपवलेले असतात. त्यानंतर लगेच चैतन्य अर्जुनला मेसेज करतो की तू कुठे आहेस, मला भेटायचं आहे. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो आणि अर्जुन लगेच चैतन्याला सांगतो की मी ऑफिसमध्ये आहे, तू मला भेटायला ऑफिसमध्येच ये. तर इकडे आता साक्षी प्रियाला भेटण्यासाठी गेलेली असते. प्रिया खूप खुश होते आणि म्हणायला लागते अगं असं अचानक तू मला का बोलवलंस, सांग ना काय महत्त्वाचं काम आहे तुझं. तर साक्षी म्हणायला लागते की खरं तर यामध्ये मला तुला इन्व्हॉल्वच करायचं नव्हतं प्रिया, परंतु माझ्याकडे जो बॉम्ब आहे ना तो तुझ्याकडे दिल्यानंतरच सुभेदारांच्या घरात फुटणार आहे. तर साक्षी म्हणते की मला ना एक खूप मोठी महत्त्वाची माहिती भेटली आहे. अर्जुन आणि सायली दोघेही खोटे नवरा बायको आहेत, म्हणजे त्यांचं खरं लग्न नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे. तेव्हा प्रिया म्हणते काय, तू खरं सांगतेस,
म्हणजे माझ्या ऐकण्यात काही. तेव्हा आता साक्षी म्हणते, नाही, तू बरोबर ऐकतेस आणि हे स्वतः चैतन्याने मला सांगितलं आहे. तर प्रियाचा आनंद आता गगनात मावेनासा होतो आणि प्रिया आता सायलीला घराबाहेर काढण्याची स्वप्न पाहत असते. तर इकडे आता विचारात गुंतलेल्या सायलीला कडे अचानक कल्पना आलेली असते आणि कल्पना सायलीला म्हणायला लागते की बाळा, आज तुम्हाला या घरच्या कर्त्या जोडप्याचा मान मिळाला आहे, परंतु त्यानंतर माझ्या मनात एक गोष्ट मला सलते आहे. तेव्हा सायलीला काहीच समजत नसतं. तर सायलीला कल्पना म्हणते की आज तुला आम्ही सुभेदारांची सून म्हणून पूर्णपणे स्वीकारलं आहे, परंतु पुन्हाईंचं काय गं, त्या प्रतिमाच्या वचनात आणि तन्वीमध्ये अडकून पडले आहेत. तर सायलीला कल्पना म्हणते की पुन्हाईंच्या मनातील हा राग एकाच गोष्टीने निवळू शकतो. तेव्हा आता सायली म्हणते, कुठली गोष्ट? तेव्हा कल्पना खूप मोठं गोष्ट सायलीला सांगत म्हणायला लागते, तुझं आणि अर्जुनचं बाळ, तुमच्या प्रेमाची खूण असेल ती, आणि एकदा का पूर्णाईंच्या मांडीवरती तुमचं बाळ खेळायला लागलं ना, तर बघ, पूर्णाई तुझ्या बाळावरती आणि बाळाच्या आईवरती भरभरून प्रेम करतील. त्यावरती सायली जराशी हर्ट झालेली असते आणि त्यानंतर ती मान खाली घालून बसते. सायली उठते आणि बाजूला येते. तेव्हा कल्पना म्हणते की अगं, असं आपल्या आईला कोणी लाजतं का? आणि सायली, तुला एक सांगू का, खरं तर ना मला सुद्धा बाळाचं वेड लागलं आहे आणि ही गोड बातमी लवकरच तुम्ही आम्हाला द्या. असं म्हणून आता कल्पना तिथून निघून जाते. तर सायली, तिला खूपच वाईट वाटत असतं. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता साक्षीने सांगितलेल्या गोष्टीनुसारच प्रिया आता सुभेदारांच्या घरात पूर्णाची समोर खूप मोठ्या सत्याचा बॉम्ब फोडते की अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे. लग्नासारख्या पवित्र बंधनाचं एका कॉन्ट्रॅक्टमध्ये रूपांतर केलं आहे आणि अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे. तेव्हा चिडलेली पूर्णाची आता सायलीला खेचतच देवी समोर आणते आणि म्हणायला लागते की देवी शपथ घेऊन सांग की तुझं आणि अर्जुनचं लग्न खोटं आहे. तेव्हा सायली म्हणते की हो, माझं आणि अर्जुन सरांचं खरं लग्न झालेलं आहे. तर ते सर्व काही अर्जुनने ऐकलेलं असतं आणि अर्जुनला मोठा धक्काच बसलेला असतो. तर पूर्णाची पुढे सायलीला शपथ घ्यायला सांगते की तुझं अर्जुनवरती मनापासून प्रेम आहे. तेव्हा सायली म्हणते की हो, माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे. तर आता सायलीने स्वतःहून खरोखरच अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. अर्जुन आता स्वतःहून सायलीवरच्या प्रेमाची कबुली सायलीसमोर कशी देणार, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.